शेवा आणि मोरावे जे KCC शेवा आणि त्यांच्या विपक्ष 2 हात करण्यासाठी आपण पाहतोय मोरावे नाणेफेकीचा कॉल केलाय. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्या आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले मोरावे टीमला. चला या मॅचचा हिरो दादरपाडा टीम आणि समर्थक फलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. ज्या खेळाडूनं सातत्यानं दादरपाडा टेनिस क्रिकेटला उंच क्षितिजावर नेण्याचं काम केलं, परंतु एक इच्छा बाकी राहिली होती की या खेळाडूच्या नावावर आपल्या स्वप्नातील पहिली बाईक कधी कोरली जाईल. आणि ते सुद्धा स्वप्न यंदाच्या सीझन मध्ये मोठीजुईच्या मैदानावर त्यानं आपल्या आयुष्यातील आपल्या स्वप्नातील पहिली बाईक पटकावली आहे. असा निमिष मोहिते राहिला या मॅचचा हिरो. फलंदाजी करत असताना 12 चेंडूंमध्ये 39 धावसंख्येची लयलूट आणि 1 विकेट गोलंदाजी करत असताना जेव्हा मिळवला असा निमिष मोहिते राहिला या मॅचचा हिरो. निमिष मोहिते वेल प्लेड. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा. एक कॅप दिली जाते. नेक्स्ट मॅच मध्ये ती कॅप परिधान करणं हे अनिवार्य, हे स्पर्धेचं एक चांगलं नियम आहे. आणि त्याचबरोबर एक मनगडी घड्याळ आपण पाहतोय या स्पर्धेच्या वतीनं एक ब्रँडेड नामांकित कंपनीचा हा घड्याळ आणि त्याचबरोबर एक सुंदर आकर्षक चषक म्हणून दिला जातो या ठिकाणी निमिष मोहितेला. आणि दुसरीकडे पुन्हा एकदा मॅचला होईल सुरुवात. 2 ऑफिशियल पंच राजेंद्रजी गारस सर आणि दीपकजी पाडी सर मैदानामध्ये दाखल झाल्यात. चला सलामीची जोडी मोरावे टीम आपण मैदानामध्ये पाठवायच्या. आणि जशी मॅचला सुरुवात होईल आवाजामध्ये असणार आहे बदल. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आपण आमंत्रित करूया. खरं तर ज्या आवाजाला सातत्यानं या जनतेनं या क्रिकेटच्या चाहत्यांना खरं तर प्रेम दिलंय. खरं तर वयाने पाहायला गेला तर अगदी 24 ते 25 वयाचा, परंतु इतक्या कमी वयामध्ये या समालोचन निवेदन क्षेत्रामध्ये ज्यानं खऱ्या अर्थानं आपलं नाव लौकिक केलं असे संयमजी गरज सर. या ठिकाणी मी म्हटलं होतं की सातत्यानं ज्या आवाजाला प्रसिद्धी दिली आहे आणि या ठिकाणी संयमजी गरज सर यांचे गुरुतुल्य असणाऱ्या प्रल्हादजी कासूकर सर यांच्या वतीनं त्यांच्या या समालोचनासाठी निवेदनासाठी रोख रक्कम 500 रुपयाची नकद राशी आलेली आहे. हे संयम सरांवरती असलेलं प्रेम, त्यांच्या आवाजावर प्रेम आहे, हे त्यांच्या अगदी गुणशैलीवर असलेलं प्रेम आहे. आणि त्यासाठी प्रल्हादजी कासूकर सरांच्या वतीनं संयमजी गरज सरांना रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज आपण पाहतोय. चला मॅचला आपण सुरुवात करूया. मॅच क्रमांक 4 पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. योगेश घरत आणि महेश म्हात्रे यांच्याकडून नवीन सेवा संघाला खूप सारे शुभेच्छा आल्यात. आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमा रेषा पार खणखणीत चौकार. मोरावे टीम आणि त्यांच्या विरोधात आपण सेवा संघ या 2 संघांना पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्या.
प्रवीण ठाकूर हा खेळाडू मैदानामध्ये पाहतोय आपण आणि त्याच्या सोबतीला अलंकार म्हात्रे हे दोन खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात. लॉफ केलाय इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल जाय सीमारेषा पार षटकार. दोन बॉलचा खेळ संपला आणि दोन बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती तब्बल 10 धावा. मोरावे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आमचे उत्कृष्ट स्कोरर मित्र प्रणयजी म्हात्रे जे मॅच एन्जॉय करतायत. नेहमीच उल्वे नोट परिसरामध्ये आल्यानंतर त्यांचं प्रेम राहतं आणि आज ते देखील पाहतायत मॅच. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे प्रणयजी म्हात्रे. टॅप केल्या बॉलला सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. रन्स इथे देखील मिळेल एक आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 11 या धावसंख्येवरती. तीन बॉलचा खेळ संपला आणि 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॅटची एज मागे चाललाय बॉल. अगदी थोडेसे फ्लंबल्स आले विकेट किपर. डॉट बॉलची सांगता आदित्यला आपण पाहतोय. आज बरेचसे नवीन नवीन चेहरे शेवा टीम मध्ये देखील पाहायला मिळतात. नवीन शेवा हा संघ आज आपण पाहतोय. एकीकडे उल्वे नोट परिसरातील संघ त्यांच्या विरोधात तुम्ही दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघ पाहताय उरण विभागातील नवीन शेवा संघाला थोडीशी खडतर सुरुवात झाली. 4 बॉलमध्ये 11 धावा. मागील मॅच मध्ये काय बॅटिंग केले निमिष मोहितेनं तुफानी बॅटिंग समोर खेळलेत. स्टेट ड्राईव्हचा दणका दिलाय. दोन खेळाडूंच्या मधोमध बॉल जाईल गोळीच्या वेगानं सीमा रेषा पार खणखणीत चौकार. ट्रॉफी मनाची तिचा वाजतोय हो डंका. आमच्या बेलपाडा गावच्या महेश पाटीलला हलक्यात घेऊ नका. आमच्या 15 धावा झाल्यात. 5 बॉलचा खेळ संपला आणि ओव्हर मधील शेवटचा बॉल बाकी आहे. फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे स्विच हिट केलंय. टायमिंग नव्हतं तेवढं चांगलं आणि त्यामुळे रन्स मिळेल एक सिंगल आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपला जातोय. पहिलं षटक राहिलंय मोरावे संघाच्या नावावरती. अवघ्या 3.5 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट केलं. 15 मिनिटाची वेळ दिली जाते 3 षटकांसाठी आणि पहिलं षटक ठीक 3.5 मिनिटांनी कंप्लीट केलं. त्याबद्दल त्यांचं देखील आपण कौतुक करूया. पण तू टीम मिटिंग नकोय. शिवसिंग संघ आपण लक्ष असू द्या या गोष्टीकडे आणि वेळेवरती आम्हाला ही स्पर्धा पूर्ण करायची आहे. आज आम्ही ठीक 7 वाजता स्पर्धा सुरू करणार होतो परंतु जे व्यत्यय आलं प्रचंड हवा सुटली. दुपारी वातावरण जर तुम्ही पाहिलं की असं वाटत होतं की पाऊस पडतोय की काय आज आणि तो सुदैवाने पाऊस पडला नाहीये. त्यामुळे आज ही रात्र आपण थोडीशी उशिरानं सुरू केली स्पर्धा. विनंती राहील खेळाडूंना की फास्ट केला. 16 धावा धाव फलकावरती पहिलं षटक कंप्लीट झालं. अद्याप 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि पुढच्या मॅचसाठी आपण टॉससाठी इन्व्हाइट करूया. पुढची मॅच असेल टीम खारघर कोपरा डीसीसी शिवांश केनी 11 डीसीसी कोपरा टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात डाऊरनगर 11 डाऊरनगर हा पहिला साखळी सामना पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन आता लगेच टॉससाठी संपर्क साधा. आपण साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जोडले गेलेत त्यांचं देखील आम्ही विशेष स्वागत करू. अगदी आपल्या हक्काचं चॅनल आहे. बरेचसे इव्हेंट्स वेगवेगळ्या स्पर्धा तुम्हाला साईप्रीत लाईव्ह वरती पाहायला मिळत असतात आणि सध्याच्याकडे एक चांगलं चॅनल. मागील षटक 3.5 मिनिटांमध्ये मंथन खपलं परंतु या षटकाला ओव्हर होण्यासाठी अगदी टाइम लावतायत खेळाडू. वेळेकडे लक्ष ठेवावं लागेल. शेवा टीम नवीन गोलंदाज झालेत अनुज घरत. फिरून मारलाय टप्पा बॉल आणि त्याच्यावरती प्रहार केलाय. फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे एका टप्प्यानं सीमा पार खणखणीत चौकार.
20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. इथे देखील शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी आणि जर अशी गोलंदाजी तुम्ही करत राहाल तर त्यावर रात्र दिवसभर हेच परिणाम पाहायला मिळतील. आता बॉल झालाय सीमा धावा मिळतात 6 धावा आणि 6 धावेने संघ पुढे जाईल. तब्बल 26 धावा 8 बॉल मध्ये 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. स्विचित करण्याचा प्रयत्न रिव्हर्स खेळायचा होता. रन्स मिळेल एक सिंगल. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात 27 रन्स. या सामन्यासाठी पंच दीपकजी पाटील सर जे मुख्य अंपायर्स आहेत आणि दुसरीकडे राजेंद्रजी गरज सर ते देखील नेहमीच बऱ्याचशा स्पर्धा कव्हर करत असतात आणि त्यांच्या समेत संदीपजी पाटील सर. काय पंच काय 27 धावा दिसत नाही काय सांगतात. चला रन्स काढली नाहीये स्कोरर लक्ष ठेवा. आमचे थोडेसे टेक्निकल इश्यू होता. 26 धावा आहेत. 1.3 बॉलचा खेळ झाला. इथे बॉल चांगला फुलर लेनचा चेंडू पुढे टाकला. हा बॉल कालच्या रात्रीमध्ये गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळाला. सुरुंगपाडा टीमनं काय बॉलिंग केली आणि सुपर 5 मध्ये दाखल झालेत. आज देखील एक संघ आपल्याला सुपर 5 मध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. तो आज कशा पद्धतीचा संघर्ष करतील. दोन टीम मध्ये चांगलं बॅटर रंगल्या पण तो सुरुवातीला रन्स पास मोराबे टीमच्या चांगल्या झाल्यात. जवळजवळ 26 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगवान तेज तर्रार खाली राहिला. रनआउटची संधी डायरेक्ट हिट. ओ बचावलेत खेळाडू. वेगाने ही रन्स कंप्लीट केली. बाईचा इशारा केला अंपायर्सनं. एक चिक्की सिंगल अगदी जवळून डोळ्याच्या देखत हा रन्स कंप्लीट केल्या. एका धावेने संघाची धावसंख्या 27 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका खेळाडूंना विनंती आहे. 1.4 बॉलचा खेळ झाला. 8 मिनिटं निघून गेलीत आणि या 2 मिनिटं आता तुमच्याकडे आहेत. 10 मिनिटामध्ये 2 षटकम 15 मिनिटामध्ये 3 षटकम आणि 20 मिनिटामध्ये इनिंग कंप्लीट व्हायला हवी ही भावना घेऊन आयोजक आज टाइम लावला आणि त्या टाइमकडे तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल येईल डॉट आणि अशा पद्धतीने इथून पहिल्या षटकानंतर दुसरं षटक अनुज गरजचं इथे कंप्लीट झाले. या ओव्हरमध्ये धावा आल्या. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये मंथन 10 आल्या होत्या पण तदनंतर जे पुढचे 3-4 बॉल आपण पाहिले फक्त लेग बाईच्या स्वरूपाने एक सिंगल आली. टोटल 11 धावा आणि हे षटक राहिले अनुज गरजच्या नावावरती. 27 धावा बिनबाद. किती झूम केलं कॅमेरामॅनचं कौतुक करूया आपण. हीच क्लॅरिटी आणि क्वालिटी या साई ब्रिजची. आमचे कॅमेरामॅन प्रकाश पवार यांचं आम्ही कौतुक करू. रन्स कंप्लीट होईल पुन्हा एकदा. एका धावेने संघाची धावसंख्या 28 धावा. थोडंसं शांत वातावरण मैदानाच्या अवतीभोवती. प्रेक्षकांची चांगली साथ मिळते या स्पर्धेला. माजी केंद्रीय मंत्री चषक 2025 एक दैदिप्यमान क्रिकेटचा हा 16 अभूतपूर्व 16 आणि या स्पर्धेमध्ये रावसाहेब दानवे साहेबांची एंट्री आम्ही पाहिली आणि हेच तर प्रेम आहे. महेश पाटील असतील, सतीश म्हात्रे, सुदेश पाटील, बेलपाडा 11 बेलपाडा आणि त्यांचं प्रचंड मोठं योगदान या स्पर्धेमध्ये आपण विसरू शकणार नाही आहोत. दर्जेदार स्पर्धा समोर खेळले. द्विशेप मध्ये लॉंग ऑफला चाललाय बॉल. रन्स कंप्लीट केले. पुन्हा एकदा एक धाव. थ्रो राहिलाय करा. बॅकअप नव्हतं. चला अगदी कनेक्शन करू शकले नाहीत गोलंदाज परंतु सुदैवानं बॅकअप मिळाला. रन्स इथे देखील मिळेल 1 रन्स आणि एका धावेनं संघाची धावसंख्या 29 धावा. 2.2 बॉलचा खेळ संपला. 29 धावा धाव फलकावरती.
पहिलं सत्र आपण अनुभवतोय आणि पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आहे, मॅच क्रमांक 4. त्याच्यानंतर डाऊरनगर 11 डाऊरनगर आणि त्यांच्या विरोधात आपण पहिली मॅच जिंकणारा संघ शिवांश केनी डीसीसी कोपरा या संघाला टॉस साठी आमंत्रित करतोय. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल, व्हाईट +1 टोटल 2 एक्स्ट्रा धावा मिळतील आणि या 2 धावेने संघ पुढे जाईल. धाव फलकावरती 31 धावा. शेवट टीमचे गोलंदाज विकेट शोधतायत, विकेट आल्याने तर दबाव वाढेल. पार्टनरशिप किती चांगली बनले, 14 बॉल 31 धावा. जशी पार्टनरशिप चांगली दिसते ना तसंच आज चांदोमामा देखील अगदी स्क्रीनवरती तसाच सुंदर दृश्य. 31 धावा धाव फलकावरती. बॅटच्या रेडर मध्ये दिलाय, लॉंग ऑनच्या वरून ठोकलाय, फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. इट्स अ मॅक्सिमम कडक स्ट्रोक षटकार. दुसऱ्या रात्रीमध्ये आय थिंक सतीशजी म्हात्रे यांनी गाणी गायली तिथे. आज त्याच रात्री आम्ही नव्हतो, परंतु आज आम्हाला ऐकायचे आहेत पुन्हा एकदा. सतीश म्हात्रे यांच्याकडे आपण जरूर जाऊ या मॅच नंतर, त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. बेलपाडा गावचे फेमस गायक यूट्यूबर सतीशजी म्हात्रे हे देखील जॉईंट आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान, चांगली साथ त्यांची आम्हाला मिळाली 4 रात्रीमध्ये. आणि उद्याची शेवटची रात्र या स्पर्धेची जे स्वप्न आयोजकांनी पाहिलं ते पूर्ण होणार आहे. 5व्या रात्रीमध्ये टप्पा बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला, वेग चांगला होता आणि इथे डॉट बॉलची होईल सांगता. आणखीन एक डॉट बॉल. शिवांश केनी डीसीसी कोपऱ्याचे कॅप्टन दाखल झाले तिथे. आणि डाऊरनगर 11 डाऊरनगर कर्णधार तुम्हाला आम्ही तिसरा पुकार दिलाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण संपर्क साधा. डाऊरनगर टीमचे कॅप्टन फिरून खेळलाय, फटका मागे चाललाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, कॅच ड्रॉप केलाय आणि ही मिसफिल्डची चुकी आता महागडी ठरेल. बॉल चाललाय सीमा रेषा पार, धावा मिळतील 4. तीन षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती मोरावे टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना तगडी स्टार्ट, 41 धावा, कुठल्याही प्रकारचे विकेट्स गमावले नाही. जेव्हा तुम्ही विकेट्स प्रतिस्पर्धी टीमला देत नसताना तेव्हा आत्मबल वाढतं टीमचं, कारण नजर बसलेली असते खेळपट्टीवरती. आणि आता चांगली बॅटिंग करतायत, तडाखेबाज फटकेबाजी. 3 षटकांमध्ये 41 धावा. दोन्ही कॅप्टन जॉईंट आहेत. तर चला आपण आयोजक टॉस करूया. इनिंग ब्रेकची वाट पाहणार नाही होत आपण. मी टॉस करण्यासाठी विनंती करेन. चला रणजित ठाकूर आपण टॉस करा. टॉस करतोय आपण. आशिष कडू यांच्या शुभ हस्ते केला जाईल आणि पुढची मॅच देखील 4 षटकांची. प्रत्येक सामने 4 ओव्हरचे खेळवले जातील. डीसीसी कोपरा आणि त्यांच्या विरोधात डाऊरनगर 11 डाऊरनगर टॉस केला आणि टॉस जिंकला शिवांश केनी पुरस्कृत डीसीसी कोपरा संघानं टॉस जिंकला. आणि पुढच्या मॅचसाठी आपण तयारीत राहा, जो काय डिसिजन असेल. 3 षटकांमध्ये इथे 41 झाले. शेवटचं षटक आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं मारायचा होता फटका, परंतु पंचांचा इशारे, लेग बाईट्स. दीपकजी पाटील सर विंदणेचे पंच आहेत, जरूर आपण चर्चा करूया. नेहमीच त्यांनी उत्कृष्ट क्रिकेटपट्टी भूमिका राबवली आणि नामांकित खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी दर्जेदार खेळाडू, ऑफ साईड झोन अगदी त्यांचा स्ट्रॉंग. अनेक वेळा मी त्यांची बॅटिंग पाहिले आणि सध्याच्या घडीला 40+ मास्टरमध्ये विस्फोटक अंदाज दीपकजी पाटील जे पंच तुम्हाला पाहायला मिळतात. इथे स्लॉट मध्ये दिलाय बॉल, आडव्या बॅटनं फक्त स्वीप केलाय, डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. काय कमालीचा फटका, बॉलचा सीमा पार.
बॉलचा खेळ बाकी राहिला 48 तर बनल्यात उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी राईट आर्म राऊंड द विकेट ना आलेत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधोमध खेळाडू उभे आहेत आणि पोहोचेपर्यंत 2 धावा देखील जलद गतीने पूर्ण केल्यात आणि या 2 धावेनं मोरावे संघाचं अर्धशतक कंप्लीट झालंय 50 धाव संख्येची पार्टनरशिप अगदी टाळ्यांचा प्रतिसाद आणि चांगली बॅटिंग केली 50 धावेचं वैयक्तिक अगदी विचार करता पार्टनरशिप 2 खेळाडूंमध्ये कॉन्ट्रीब्युशन पहा किती चांगले आहे एक जण खेळतोय 30 वरती प्रवीण आणि त्याच्या सोबतीला अलंकार आलाय तो खेळतोय 16 या धावसंख्येवरती आणि एक्स्ट्रा 4 मिळाल्या त्यामुळे संघ पोहोचलाय 50 या धावसंख्येवरती शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत 3 बॉल 60 धावसंख्येपर्यंत जाण्याचे चान्सेस आडव्या बॅटने खेळण्याचा इथे देखील प्रयत्न केला मिस टायमिंग कनेक्शन चांगलं नव्हतं रन्स मिळेल 1 धाव एका धावेनं संघाची धावसंख्या 51 51 धावा 3.4 बॉलचा खेळ संपला आतापर्यंत 51 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत प्रेक्षकांचं आपण कौतुक करूया मंथन ज्या प्रत्येक रात्रीमध्ये प्रेक्षक येत आहेत सध्याच्या घडीला जर क्रिकेटची क्रेज पाहायला गेली तर IPLचं सीझन सुरू आहे घर बसल्या अनेक प्रेक्षक मॅच पाहत असतात परंतु क्रिकेटवरती प्रेम करणारे जे प्रेक्षक आहेत ना ते क्रीडांगणामध्ये यायला विसरत नाहीत आणि क्रीडाक्ष अगदी मैदानाच्या अवतीभोवती जे प्रेक्षक आलेत त्याचं आम्ही विशेष स्वागत करू तो धावा थांबवल्यात की काय कारण मागील ओव्हरमध्ये देखील रन्स हव्या तितक्या काढल्या नाहीयेत पहिल्या ओव्हरमध्ये 16 दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 2 ओव्हरमध्ये 26 होत्या असं वाटलं की आता 60 पर्यंत सहज संघ पोहोचेल तू धाव फलकावरती आता धावा पाहायला मिळतात 52 धावा 3.5 बॉलचा खेळ संपला आणि शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग 52 धावा मोठा फटका येईल का इथे लास्ट बॉल वरती प्रहार केलाय ऑन साइडला मोठ्या फटक्यांबद्दल आपण सांगत होतो स्कोर तब्बल 58 वरती आणि हा सामना जिंकण्यासाठी आता शेवा संघाला काढाव्या लागतील 24 बॉल 59 धावा अठ्ठावन्न धावा काढल्यात आणि 59 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करावा लागेल शेवा टीम पा खेळाडू अगदी लाईन मध्ये चाललेत ही शिस्त असायला हवी प्रत्येक खेळाडूकडे कारण आताच्या ग्रामीण क्रिकेटला एक वेगळीच क्रेज आहे त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत तेवढ्या तुम्ही फॉलो करत चला आणि टेनिस क्रिकेट आता फक्त आपल्या गावापुरता मर्यादित राहिला नाही तर बऱ्याचशा अगदी शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये स्पर्धा पोहोचत असते आणि आज तुम्ही महेश इंटरप्राइजेस पुरस्कृत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025 ही स्पर्धा अनुभवते एप्रिल महिना जसा उजाडला तशी या स्पर्धेला सुरुवात झाली तब्बल 5 रात्रीचं आयोजन सोपं नाहीये 1 2 3 4 आणि तब्बल 5वी रात्र देखील 40 संघ खेळतात प्रतियोगितेमध्ये 40 संघांना एकत्रित केलं गेलं आणि या स्पर्धेचं ऑर्गनाईज केलं महेश शेठ पाटील सुदेश शेठ पाटील आणि सतीश शेठ मात्रे आणि संपूर्ण आमचे बेलपाडा 11 बेलपाड्याचे खेळाडू असतील ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगली भूमिका बजावली आणि ही स्पर्धा अगदी 4थ्या रात्रीमध्ये आता प्रवेश करते चला बॅट्समन पाठवा शेवा टीम सलामीचे खेळाडू पाठवायचे आपण
59 धावसंख्येचा पाठलाग करायचा. येणारे 24 चेंडू आणि 59 धावा हे समीकरण या मॅचला जिंकण्यासाठी. फिल्डिंग डिपार्टमेंट चला एवढा टाइम 3 मॅचेस मध्ये कोणी खर्च केला नव्हता जेवढा आता लागले. आमचे स्कोरर देखील आम्हाला सांगतात की जास्त टाइम या ठिकाणी घेत आहेत खेळाडू. बॅट्समन प्लीज मैदानामध्ये जा आपण. आणि फिल्डिंग डिपार्टमेंट मोरावे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुम्हाला विनंती असेल 59 धावा आता वाचवायच्या. सलामीचे खेळाडू आलेत. मोरावे टीम फिल्डिंग लावा. बसायचं असेल तर मेसेज करा. हा ग्रुप बेलपाडा गावामध्ये बसायचं असेल तर फक्त तुम्ही मेसेज करा मग बघू काय सोय असेल ती. आणि त्यांचे आमचे सभासद आहेत सागर कोहली, निखिल कोहली, अलंकार कोहली, समीर कोहली, संपूर्ण आमचे कोहली की टोली. आणि बसायचं असेल तर मेसेज करा. यांच्याकडून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. येस अगदी तिथे आमचे सतीशजी म्हात्रे देखील त्यांच्या अगदी मुख्य अड्ड्यावरती पोहोचले आणि तिथे मोठी तगडी सोय कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली. आज देखील त्यांचा ग्रुप उपस्थित आहे. 5 रात्रीमध्ये त्यांनी अगदी 5 रात्रीमध्ये तिथे आपली जागा सेट केली. प्रत्येक रात्रीमध्ये तिथे येत आहेत, अगदी एन्जॉय करतात स्पर्धेला. बसायचं असेल तर मेसेज करा. त्या ग्रुपकडून शुभेच्छा आल्या स्पर्धेला. आणि जाऊया लगेच मॅचकडे. दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील आमचे मित्र श्रेयसजी पाटील सर जोडले गेलेत आज संपूर्ण रात्रीमध्ये. ऐकूया त्यांच्या आवाजातून आपण हे दुसरं सत्र. धन्यवाद. थँक्यू सो मच संयमजी गरज सर. या ठिकाणी दुसऱ्या सत्राला सुरुवात होत्या. आवाजामध्ये बदल. मी श्रेयस पाटील मॅन फ्रॉम मोठी जुई. हॅलो हॅलो. गोलंदाज आपण पाहतोय विनय म्हात्रे. गोलंदाजच्या ट्रॅकवर राईट ओव्हर द विकेटनं मारा करतोय. समोर फलंदाजा अनुज गरत आणि मनीष गरत. मनीष गरत ऑन स्ट्राईक आहे. पहिला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्रॅकिंग स्ट्रोक. या मॅचचा शुभारंभ प्रारंभ येतोय. पहिला चौकार. पहिला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्रॅकिंग डीजे सातत्यानं चांगले 2 डीजे मॅडीच्या माध्यमातून आपण ऐकतोय. त्यांच्या समवेत निशांजी जोडल्यात. संदीपजी पाटील सर सुद्धा जोडले गेलेत यावेळेस. दुसरा चेंडू मिनी हेलिकॉप्टर स्टेट हिट केला जातोय. नो मॅन्सलँड रिजन. चेंडू जातोय ओव्हर दी रोप्स. बॅक टू बॅक दुसरा चौकार. निशांजी जोडल्यात. संदीपजी पाटील सर सुद्धा जोडले गेलेत यावेळेस. दुसरा चेंडू मिनी हेलिकॉप्टर स्टेट हिट केला जातोय. नो मॅन्सलँड रिजन. सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. पाठलाग करायचा आहे. 59 आणि 59 धावसंख्येचा पाठलाग कसा करायचा असतोय ना हे अगदी फलंदाज मनीष गरज सांगतोय. बाग टू बाग 2 चौकार ठोकतोय. विनय म्हात्रे या गोलंदाजावर तिसरा चौकार येईल का. यावेळेस स्लोवर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. मनीष स्वतःवर नाराज आहे कारण त्याला अगदी मोठा फटका खेळायचा होता. परंतु यावेळेस गोलंदाज विनय म्हात्रेची वेगळी कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळाली. थोडासा स्लोवर चेंडू फेकला, फिरकी केली आणि चेंडू जातोय निर्धाव. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावपटलावरती 8च्या घरामध्ये आपण पाहतोय. अजूनही पहिल्या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटल्यानंतर या पहिल्या षटकाचा भरपूर समाचार घेण्यासाठी प्रत्येक फलंदाज आतुरलेला असतोय. यावेळेस बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू तू मै डायरेक्ट हिट झाला असता तर एक साईडला नशिबाची साथ मिळाली असती. परंतु स्वतःचं दुर्दैव त्या ठिकाणी झालं असतं. परंतु तसं काही घडलं नाही. नशिबाला ते मान्य नव्हतं. स्वतःच्या बॉबिंग क्रीज मध्ये पोहोचला जातोय. यष्टी रक्षकानं मात्र जीवनदान दिला जातोय. असं म्हटलं जातोय आयुष्यामध्ये सोन्यासारखी संधी शोधत बसू नका. मिळाल्या संधीचं सोनं करा. यावेळेस ती संधी मिळाली आहे मनीष गरतला.
बॅक टू बॅक 2 चौकार जरूर ठोकले होत्या, परंतु तदनंतर कमबॅक कसा असतोय हे सांगून देतोय विनय मात्र्या. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत फलंदाज मनीष गैरतला. 5वा चेंडू आपल्या कोड्यातील राईट ओव्हर द विकेट ना. डावकरी आताचा गोलंदाज म्हटल्यानंतर नॅचरल स्विंग असतोय. यावेळेस लोवर फेकला होता, लोवर फुल टॉस मध्ये कन्वर्ट झाला. ताकदीचा वापर केला जातोय, चेंडू फेकून दिला जातोय सीमा रेष नसतोय. यावेळेस लोवर फेकला होता, लोवर फुल टॉस मध्ये कन्वर्ट झाला. ताकदीचा वापर निर्णायक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावपडल्यावरती 14 लगावली जाते. 15ची प्रत्येक षटकामागे सरासरी आहे आणि ती गाठ्यात असताना यावेळेस त्याचा पाठलाग सुरेखरित्या चालू आहे. शेवटचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा अतिशय खोलवर चेंडू फेकलाय, सन्मान दिलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये जातोय, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धावसंख्येने धावफलक वधारलाय. धावसंख्या धावपडल्यावरती बिनबाद 15च्या घरात. मी अनुभवतोय महेश एंटरप्राइजेस पुरस्कृत माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2025. यंदाच्या हंगामामध्ये 5 रात्रीमध्ये आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते, परंतु पुढल्या वर्षी या स्पर्धेमध्ये तब्बल तुम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी मालिकावीरसाठी 4 व्हीलर कार देखील पाहायला मिळणार आहे. हे अनाऊन्स आमचे महेश शेठ पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली. केंद्रीय चषक केंद्रीय मंत्री चषकामध्ये तुम्हाला पुढल्या वर्षामध्ये 4 व्हीलर कार आणि या वर्षी जे संघ खेळलेत त्यांना जरूर स्पर्धेमध्ये एंट्री दिली जाईल. आणि पुढल्या वर्षी यापेक्षा जोरात आणि धमाकेदार स्पर्धा होणार आहे. सतीशजी म्हात्रे साहेब सांगतायत मायक्रोफोनच्या माध्यमातून संबंध क्रिकेट चाहत्यांना, थेट सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या पाहणाऱ्यांना, स्मार्ट टीव्ही स्मार्ट मोबाईलवरून क्रिकेटच्या चाहत्यांना सांगतायत की याहून कैक पटीनं दमदार आयोजन अगदी पुढल्या वर्षी असणार आहे आणि त्याचा सुद्धा आनंद घेण्यासाठी तुम्ही विसरू नका. पुन्हा एकदा दुसरं षटक आर्यन भोईर येतोय. पहिला चेंडू फुल टॉस. पंचांचा निर्णय बीमर घोषित केला जातोय. या ठिकाणी नो चेंडू इशारा येतोय. तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातो. अगदी पंचांच्या निर्णयाला या ठिकाणी चॅलेंज दिला, आव्हान दिला. तिसरे पंच संदीपजी पाटील सर, संदीपजी पाटील सर म्हटल्यानंतर सीएम सर राहतो की कातील पंच, ही एवन जोडी संदीपजी पाटील सर आणि राजेंद्रजी गैरत सर लाईव्हच्या माध्यमातून पाहतील. तोपर्यंत अगदी हा निर्णय गुलदस्त्यामध्ये प्रलंबित असणार आहे. जर फलंदाज हा जर नोंद नसला तर फलंदाज ज्याच्या बॅट मधून मनीषनं 15 उभारल्यात तो माघारी परतेल, अन्यथा पूर्णपणे सेफ राहिला तर धावसंख्या धावपटलावरती 17च्या घरामध्ये वधारली जाईल. टेक्निशियन टीमच्या सहाय्यानं अगदी तिसरे पंच संदीपजी पाटील सर या ठिकाणी चेक करतायत. आपण निर्णय काय आहे, हा चेंडू फेअर आहे की फलंदाजाला इजा करणारा चेंडू होता. इनफिल्ड पंचांचा निर्णय राजेंद्रजी गरज सर या ठिकाणी सांगतात नो आहे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय हा नो चेंडू आहे. फलंदाजाला इजा करणारा चेंडू होता, दंडित केला जातोय. 1+1 17 धावसंख्या धावपटलावरती एक षटक आणि हा नो चेंडू आहे. 6 चेंडू मध्ये 17 उभारल्यात. यस रिव्ह्यू लॉस झाली. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करणारी टीम आपण पाहताय. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे आमच्या आयोजकांच्या वतीनं आणि ऑफिशियल पंच आम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा अगदी तिसऱ्या पंचांकडे रेफर करतील आणि इथून फिल्डिंग डिपार्टमेंटनं आपला रिव्ह्यू गमावला. इथून ऑनफिल्ड जो डिसिजन दिला जाईल त्याला अगदी तुम्हाला मान्य करावा लागेल. स्पर्धेचं आयोजन दमदार आहे, नियमावली कडक आहे. सातत्यानं चांगल्या कमी वेळामध्ये स्पर्धा कव्हर होतात. ही खऱ्या अर्थाने स्पर्धेची ओळख राहिली आहे या 3 रात्रींमध्ये. चला स्पीडअप करायचा आहे. आपला काउंटडाऊन इकडे चालू आहे. एका बाजूला नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक अनुज गरत येतोय. बऱ्याच अवधी नॉन स्ट्राईक कडे उभं राहून हा क्रिकेटचा खेळ पाहत होता या मैदानावरती तो ऑन स्ट्राईक आलाय. ओ यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक, मिनी हेलिकॉप्टर 1 बाउंस 7 मध्ये जातोय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू फील्ड करेल क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक धावसंख्या पळून काढली जाते. परंतु फ्री हिटचा चेंडू अतिशय सुरेख खोला चेंडू फेकला होता. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या धावपडल्यावरती 18च्या घरात. एक षटक आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18च्या घरात. सरासरी प्रत्येक षटकामागे 15ची आहे आणि
त्या 15च्या सरासरीचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये चालू असलेली भैदक फलंदाजी मनीष गैरत आणि दुसऱ्या बाजूला त्याला साथ देईल अनुज गैरत. आपल्या गोट्यात येईल दुसरा चेंडू. यावेळेस काय परफ्यूम डिलिव्हरी फेकले, सुंदर चेंडू पाहायला मिळाला, चांगला चेंडू. मनीष गैरतला अगदी चेंडू समजला नाहीये, यष्टीरक्षकाच्या दस्तांमध्ये विसावला जातोय. चेंडू जातोय निर्धाव. गोलंदाज आपण पाहू शकता ज्याचं नाव आहे आर्यन भोईर. हिला चेंडू जरूर फेकला होता, तदनंतर कमबॅक करतोय. तिसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा होता. बॅट आणि चेंडूचं अगदी तितकं प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाहीये, परंतु बघता बघता 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षक थोडीशा फंबल राहिल्या आणि त्या फंबल क्षेत्ररक्षणाचा फायदा उचललाय या 2 फलंदाजानं आणि 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. 20च्या घरामध्ये अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या, तिथून आर्यन आला, 3 मध्ये फक्त 5 दिल्यात, त्यामध्ये एक नो चेंडू आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे. फुल टोल वसूल केला जातोय फलंदाज मनीष गैरतच्या माध्यमातून आणि चेंडू फेकून दिला जातोय सीमारेषा बाहेर. या ठिकाणी फलंदाज मनीषची जर आपण पाहायला गेला ना फलंदाजी तर तो फलंदाज सरासरी विसरत नाही. गणितामध्ये चांगला हतकंड असावा, कारण पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, तिथून उर्वरित दुसऱ्या षटकामध्ये 3 मध्ये 5 आल्या होत्या, परंतु चौथ्या चेंडूचा समाचार घेतलाय. इथून कमबॅक करावा लागेल आर्यनला. पहिले 3 चेंडू जरूर चांगले हाताळल्यात, तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. राईट राऊंड द विकेट न मारा करतोय. धावसंख्या धावपटलावरती 26. या षटकामध्ये आतापर्यंत 4 मध्ये 11 खर्च केल्यात आर्यननं. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राईट राऊंड द विकेट ना समोर फलंदाज मनीष गैरत, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार 2 षटकार आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा पद्धत आली, त्या ठिकाणी चुकीचं पडलं जातोय. 2 वेळा अगदी आपण पाहिल्यात रनअप मिस्टेक. चला पुन्हा एकदा कॅमेरामॅन रोल ऍक्शन आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आपण पाहू शकता आर्यन. यावेळेस चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड केला जातोय. 1 धावसंख्या पळून काढली जाते मिळाल्या वेळामध्ये. या 1 धावसंख्येने धावफलक वधारलाय 27. लॉस ऑफ 0 विकेट्स. अजूनही जमेची बाजू काय असेल JKCC शेवा या टीमची, तर कोणत्याही प्रकारचा विकेट अजूनही फॉलोअप झाला नाहीये. सलामीला गेलेले 2 शिलेदार अजूनही आपला बुरुज राखताना पाहायला मिळतात या मैदानावरती. निर्णायक शेवटचा चेंडू या षटकातील दुसऱ्या षटकातील राईट ओव्हर द विकेटने यावेळेस मारा करतील आर्यन. समोर अनुजा. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर फेकलेला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत 1 धावसंख्या पळून काढली जाते. या 1 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धाव पडल्यावरती बिनबाद 28च्या घरात. अ, 20 मिनिटांमध्ये एक इनिंग कव्हर होते या ठिकाणी. इतकं चांगलं अगदी लक्ष आमचे गुणलेखक मंथनजी पाटील मॅन फ्रॉम बेंडकल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सातत्यानं ऑफिशियल पंचांकडे टाइम अलर्टचा एक इशारा केला जातोय आणि तिथून अगदी आमचे ऑफिशियल पंच या ठिकाणी मैदानावरती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला सातत्यानं टाइम अलर्ट देत असतात आणि अगदी याच समय सूचकतेमुळे प्रत्येक इनिंग ही 20 मिनिटांमध्ये आपण कव्हर होताना पाहत असतोय. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये अजूनही आवश्यकता आहे 31ची आवश्यकता आहे. इथून सरासरी 15.50 आपण पाहतोय. 12 मध्ये 31 बनवायचे आहेत. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवर आलाय ज्याचं नाव आहे अलंकार मात्र्या. मॅडम ओव्हर द विकेट ना पहिला चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा, शरीरापासून बराचसा दूर चेंडू होता. अवांतर घोषित केलाय. धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्या धावपटलावरती 29. लॉस ऑफ 0 विकेट्स.
बिनबाद 29 धावसंख्या धावपटलावरती येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये अजूनही 30 बनवायच्या आहेत. समोर अनुज आपण पाहू शकताय, वीरेंद्र सेहवाग अशा प्रकारची कॅप परिधान करायचं आणि तशाच प्रकारची आठवण आज अनुज आपल्याला करून देतोय. गोलंदाज अलंकार सज्ज अडूसाठी यावेळेस चेंडू फेकत असताना अनुजला पुन्हा एकदा वाटलं चेंडू ऑपिस्टिक सोडून जाणार की काय, अभांतर होईल का, संशयाच्या नजरेनं जरूर पंचांकडे पाहिले होत्या, परंतु पंच सांगतात फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे, सुरेख चेंडू. पहिला चेंडू जरूर खराब राहिला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर कमबॅक, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारची धावसंख्येची मोहर उमटवली जात नाहीये. निर्धाव चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, चेंडू जातोय लेग स्लीपच्या दिशेनं. या ठिकाणी बघता बघता थर्डमॅन लॉंग लाईक ठिकाणी बरोबर मधोमध जातोय. एक धावसंख्या आणि बघता बघता 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 31च्या घरात येणारे 10 चेंडू विजयासाठी अजूनही 28ची आवश्यकता आहे. अनुज ऑन स्ट्राईक आहे, तर नॉन स्ट्राईकर मनीष गरत आहे, जो मनीषला अगदी चौथ्या चेंडूवर जीवनदान मिळालं होतं आणि तिथून अगदी मनीष थोडासा हवी राहिलाय. 2 षटकार, 1 दुहेरी, 1 आणि 2 सिंगल या ठिकाणी त्याच्या बॅट मधून साकारल्यात. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, उंची खूप आहे, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली येतोय. यावेळेस जजिंग थोडस चुकलंय, जेल जमिनीला दान राहिली आहे आणि आणखीन एक अनुजला जीवनदान मिळालंय. एका बाजूला आपण पाहू शकताय मनीषला, तर दुसऱ्या बाजूला यावेळेस अनुजला सुद्धा जीवनदान मिळालं जातोय. जेल जमिनीला दान होईल, चेंडूला कलेक्ट करणार, थ्रो फेकणार, तोपर्यंत मिळाल्या वेळामध्ये 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येने धावफलक वधारले. डबल तिरी 33च्या घरामध्ये येणारे 9 चेंडू विजयासाठी 26ची आवश्यकता. अशाच प्रकारची जर गोलंदाजी राहिली सिंगल डबल, तरी सुद्धा अगदी फिल्डिंग डिपार्टमेंट थोडीशी वर्चस्व गाजवेल. फलंदाजी करणारी टीम JKCC शेवा या टीम समोर. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निर्माण करणारा अनुज. यावेळेस आणखीन एक निर्धाव चेंडू खेळतोय. खरं तर समोर मनीष ज्याची बॅट चमकली बरसली मॅच मध्ये, त्याला ऑन स्ट्राईक कडनं खूप गरजेचं होतं. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर चेंडू मिड ऑफ कडे झेल टिपला जातोय. सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपला जातोय, झेल संपुष्टात येतोय. अनुज फलंदाज येस न्यू कॅन्डिडेट नो बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. सुमित ज्याचं नाव आहे मैदानामध्ये दाखल होतोय. येणारे 7 चेंडू आणि 26ची आवश्यकता आहे. 12 मध्ये 31 बनवायच्या होत्या. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त धावसंख्या 5 खर्च केल्यात. गोलंदाजी आवडली असेल अलंकारची ना, तर फिल्डिंग टीम टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. प्रतिस्पर्धी टीमला अगदी जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय. जसं साखलबंदीमध्ये कैद करावं ना, तशा प्रकारे अनुजला कैद केलं. 5 चेंडू मध्ये फक्त 5 धावसंख्या खर्च केल्यात. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला टीम कोपरा नाणेफेक जिंकलात. जो काही निर्णय असेल त्या निर्णयाची लगेचच जसा सामना होईल ना, चला नाणेफेक कोण जिंकला नेक्स्ट मॅच मध्ये त्यांना विनंती असेल, जो काही निर्णय असेल त्या निर्णयाची मॅच संपल्यानंतर अंमलबजावणी करायची आहे. शेवटचा चेंडू खेळत असताना पुन्हा एकदा हवेमध्ये जेल आहे. रनिंग जेल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, जेल जमिनीला दान राहिले. 1-1 रूपांतर दुहेरी मध्ये करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला जातोय. आठवण केली जाते सर रवींद्र जडेजा यांची आठवण करून देणारा स्टंपिंग पाहायला मिळतोय, परंतु तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय. अगदी ऑनफिल्ड अंपायर पंचांच्या अवाक्याच्या बाहेर निर्णय आहे. म्हणूनच अगदी संदीपजी पाटील सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत यांच्याकडे हा निर्णय सोपविला जातोय. एस फलंदाज बाद अगदी
अलंकार. येस नेक्स्ट मॅच साठी कोपरा टीम नाणेफेक जिंकली आहे. त्यानं फलंदाजी स्वीकारली आहे आणि डाऊननगर 11 डाऊननगर टीम आपल्याला फिल्डिंगचं अगदी इन्व्हिटेशन दिलंय, तर आपण फिल्डिंगसाठी सज्ज राहायचं आहे. चला स्पीडअप करायचं आहे. अगदी टाइम तुमचा संपण्यात येतोय. या ठिकाणी आमचे साथी गुणलेखक सांगतात येणारे 6 मध्ये 25 बनवायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय जतीन गरात. पहिला चेंडू हेच अगदी जतीनची जर हाईट पाहिली ना तर त्याच्या अगदी हाईट फॅक्टरनुसार अव्वांतर चेंडू घोषित केलाय. क्वालिफाईड लाईक पंच आमच्या पाहतोय राजेंद्रजी गैरज सरांच्या वतीनं अव्वांतरचा इशारा. एक धावसंख्येने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या धावपटलावरती 35 घरात. येणारे 6 चेंडू आणि 24ची आवश्यकता. सहा मध्ये 24 बनवायचे आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 4 षटकार. 4 षटकार ठोकणार का हा जतीन आणि त्याच्या समवेत असणारा फलंदाज सुमित. यावेळेस पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा जरूर प्रयत्न राहिला होता. यावेळेस आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. एक एक निर्धाव चेंडू अगदी तुमची पावलं तुमच्या घराकडे घेऊन जातील. अगदी ती घराकडे जाण्यापासून थांबवायची असतील ना तर तुम्हाला 5 मध्ये 24 उभाराव्या लागतील. त्यासाठी मोठं संघर्ष करावा लागेल, आक्रमण करावं लागेल, ज्याला मी मिसाईल आक्रमण म्हणतो. आणि ते आक्रमण करावं लागेल जतीनला किंबहुना नॉन स्ट्राईककडे असणारा सुमित. यावेळेस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगकडे चेंडू जातोय. एक धावसंख्या पुलून काढली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. एक धावसंख्येने धावफलक वधारले. 36 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 36 षटकारामध्ये येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 23ची आवश्यकता आहे. गोलंदाज आपण पाहू शकता ज्याचं नाव आहे प्रवीण ठाकूर आलाय. पहिला चेंडू वांतर, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धावसंख्या. अशा प्रकारे 2 चेंडू फेकत असताना 2 धावसंख्या खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा पूल अगदी या जमिनीला गुदगुल्या करत जातोय. सुमितच्या बॅट मधून सुद्धा आणखीन एक धावसंख्या जोडली जाते. परंतु अगदी या 1 धावसंख्येनं आपलं इथून पराभव निश्चित करतोय. कारण येणारे 3 चेंडूंमध्ये 22 बनवायचे आहेत. थोडीशी औपचारिकता म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. इथून गोलंदाजाने एका दुसरे जर आगळे वेगळे चाले केले ना तरच इथून अगदी बॅटिंग करणारी टीम या मॅच मध्ये कमबॅक करू शकते. यावेळेस रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू. इथून जतीनला ठाऊक का विजय आणि पराजित यामधील अंतर आपल्याला कापता आलं नाहीये. आपलं अगदी पाऊल या पराभवाच्या चिखलामध्ये सापडलाय. म्हणून इथून आपल्या बॅट मधून जास्तीत जास्त धावसंख्या एक अनोखी शैलीतून कशा प्रकारे येतील ना त्यासाठी प्रयत्न करतोय जतीन. 2 मध्ये 22. यावेळेस समोरच्या दिशेने केलाय. चेंडू जातोय अगदी सीमारेषेकडे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फील्ड करतील. कोणत्याही प्रकारची धावसंख्या नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे प्रवीण ठाकूर यांची. येस फलंदाजी सुद्धा तितकीच चांगली राहिली होती. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळत असताना बॅटला ब्रश करतोय. चेंडू जातोय निर्धाव. विजय आणि पराजित दोन्ही संघांच्या अर्धे